शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदीन्नादाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादट्ठाना वीरमणि सिक्खापदं समादियामि विश्वनाथाचे ते भगवंत आनंद कौशल्यांनी झाले महाबोधी सोसायटीच्या सानिध्यात एक मोठं व्यक्तिमत्व निर्माण करताना तथागत बुद्धाच्या धम्मक्रांतीला परमपूज्य डॉक्टर आंबेडकरांनी होकार दिला म्हणून त्या क्रांतीला तेजमान करण्यासाठी नागनगरीमध्ये त्यांचे पदार्पण झालं। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या बुद्धभूमी महाविहाराच्या निर्मितीमध्ये या संस्थांचे संस्थापक भदंत डॉक्टर आनंद कौशल्यांजी, डॉक्टर सावंगी मेदनकरजी यांनी आरंभ केलेल्या वाटचालीला आज सुजलाम सुफलाम ठेवण्यामध्ये भदंत सत्यशीलजी महादेव यांच्या मार्गदर्शनात भदंत शिवनी बोधानंद महादेव आणि भदंत प्रज्ञाज्योती महादेव यांच्या प्रमुख सहभागातून या संस्थांची वाटचाल होत आहे। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। बुद्धभूमी महाविहाराच्या विषयी आपल्या सर्वांना माहिती आहे की मागील 3 वर्षापासून या कोविड काळापासून या महाविहाराची जी स्थिती आहे, आपल्या सर्व लोकांना मी विनंती करेन की आपण सगळे आज आपल्या सर्वांकडे फार जास्त पैसे झालेत असं मला वाटतं, कारण की सगळ्यांचे पूर्वी या बुद्धभूमीशिवाय लोकांना पर्याय नव्हता विवाह करायला, पण आता या कामठीपासून तर मनसर आणि बुद्धभूमीपासून इकडे इंदोरापर्यंत एवढे लॉन आणि हॉल झालेले आहेत हे मी मान्य करतो। पण आपल्या लोकांनी बघा, विहार चालवणं किंवा संस्था चालवणं फार कठीण काम आहे। याला कुठे ना कुठेतरी दानाची आवश्यकता असते। आज या ऑक्टोबर महिन्यापासून तर आता आणि मागच्या 2022च्या एप्रिल महिन्यापासून तर ह्या आतापर्यंत फक्त 14 लग्न लागलेले आहेत। डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी हे फक्त बुद्धभूमी पुरते नाही, डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान हे विश्वविख्यात प्रख्यात महापंडित आहे आणि अशा पूजनीय भंतेजींचं स्मारक कितीतरी वर्षापासून काम थांबलेलं आहे। काही लोक आम्हाला ऐकायला मिळतं की काही लोक असे म्हणतात की बुद्धभूमीला आतापर्यंत भंतीजीचं काम का नाही झालं, पण लोक हा विचार करायला तयार नाही आहेत की इथे जे लोक राहणारे आहेत त्यांना जिवंत ठेवायचं की काम करायचं। कारण की आज आपल्याला 2025 ला 5 जानेवारी 2025 ला डॉक्टर भदंत आनंद कौशल्यांजी यांची 120वी जयंती आहे।
आपल्याला त्यांच्या स्मारकासाठी आतापर्यंत आम्ही सरकारच्या मागे खूप राहिलो. ही सरकार काम करून देईल, ती सरकार काम करून देईल, एवढे प्रस्ताव दिलेत, एवढे सगळे शासन सगळं काही होतं, पण आमच्या बुद्धभूमीला काय प्रॉब्लेम आहे तर माहीत नाही, आमचं कामच होत नाही. आज आपण या ठिकाणी आनंद कौशल्य भंतेजींना नमन करायला उपस्थित झालेले आहोत. दरवर्षीप्रमाणे 5 जानेवारी हे ठरलेलं आहे आणि 5 जानेवारीला आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येत असता. आनंद कौशल्य भंतेजींचं कार्य, त्यांचं लेखन त्यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतं. आणि मला आठवतं जेव्हा या बुद्धभूमीला पहिल्यांदा आनंद कौशल्यजी भंतेजी आलेत आणि माझे वडील दादासाहेब कुंभारे यांच्या सहकार्याने या ठिकाणी आनंद कौशल्य भंतेजीचं फार मोठं पुस्तक लिहिण्याचं कार्य जेव्हा सुरू होतं, तेव्हा अनेकदा मी त्यांच्यासोबत वडिलांसोबत इथे आलेली आहे आणि 2-3दा मला आनंद कौशल्य भंतेजींचं प्रवचनसुद्धा ऐकण्याचं संधी मिळाली. आणि त्यांचा जो अभ्यास होता तो खरं म्हटलं की आपण सर्व या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या पुस्तकाचं वाचन करून धम्माच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेलं लिखाण हे आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर ती खऱ्या अर्थाने आनंद कौशल्य भंतेजींना आदरांजली ठरणार आहे. आपण प्रास्ताविक भाषणामध्ये आपण भंतेजी आपण उल्लेख केला की या ठिकाणी आनंद कौशल्य भंतेजींचं स्मारक हे 120व्या जयंतीनिमित्त पूर्ण झालं पाहिजे. मला असं वाटते की मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपासक उपासिका दान देतील आणि त्या दानातून हे स्मारक तयार होईल असं मला वाटतं, कारण ते काही कठीण नाही आहे. सर्वांनी जर मनावर घेतलं आणि आपण जसं आपल्या परिवारासाठी ज्या पद्धतीने खर्च करीत असतो त्यामध्ये धम्मदान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि ते आपण सर्व करणार. आणि माझ्याकडून आपल्याला काय अपेक्षा असेल, माझ्याकडून म्हणते जे आपण नेहमी येत असता आणि ज्या पद्धतीने पण होत असते ते मी करत असते, ते माझ्या आईकडून नलिनीताई कुंभारे यांच्याकडून पण सतत दान दिल्या जात असतं, ते आम्ही करणार. आणि शासन दरबारी आपला जो प्रस्ताव आहे त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून त्यामध्ये आपल्याला काही शासनाची मदत घेता येत असेल तो सुद्धा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी सुधीर फुलझेले साहेब आहेत, त्यांना पण कल्पना आहे की दीक्षाभूमीला सुद्धा शासनाने मंजूर केलेली निधी असताना सुद्धा त्या ठिकाणी ते काम पूर्ण झालेलं नाही. तरी सुद्धा मला असं वाटते की सुधीर फुलझेले ज्या पद्धतीने पाठपुरावा करून नुकतेच आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दीक्षाभूमीवर गेले होते आणि जे तिथे काम सुरू आहे त्याची पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मला असं वाटते की आपलं धम्माचं कार्य हे धम्मा दानातून होत असताना शासनाची पण ही जबाबदारी आणि कर्तव्य आहे की त्यांनी अशा धम्माला चालना देण्याकरिता त्यांनी सुद्धा आर्थिक मदत केली पाहिजे. माझा विश्वास आहे की यापुढे थोडासा पाठपुरावा मी सुद्धा करील आणि निश्चितच आपण या बुद्धभूमीला आनंद कौशल्य भंतेजींचं स्मारक बनवण्याकरिता आपण आपल्या धम्मदानातून आणि शासनाकडून मदत घेऊन हे पूर्ण करू. आपण भंतेजी बोललात की आमचं एवढं मोठं इथे सेंटर आहे आणि ते चालवणं इतकं कठीण आहे. एखादी वास्तू तयार करणं फार सोपी असतं, पण त्या वास्तूचं मेंटेनन्स करणं किंवा त्याला पुढे नेणं हे सर्वात कठीण काम आहे. आणि मला त्याची जाणीव आहे, कारण मी ड्रॅगन पॅलेस सांभाळते, विपश्यना मेडिटेशन सांभाळते, तर ते कसं पद्धतीने त्याचा अडचण येते, आर्थिक अडचण येते याची मला जाणीव आहे. तरी सुद्धा जे धम्म कार्य करत असतो आपण त्याच्यातून एक ऊर्जा निर्माण होते आणि त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण ते कार्य पुढे नेत असतो. निश्चितच भंतेजी आपण या ठिकाणी एकटे नाही आहात, संपूर्ण उपासक उपासिका संघ आपल्या सोबत आहे, त्यात मी सुद्धा येते. एवढंच या ठिकाणी आपल्याला अभिवचन देते की यापुढे आमचं सतत सहकार्य आपल्याला मिळत आहे. बोलून आपले 2 शब्द समाप्त करते. पूज्य भंते डॉक्टर आनंद कौशल्य यांचा जन्म 5 जानेवारी 1905 पंजाबमध्ये झाला आणि पंजाबच्या अंबाला जिल्ह्यातल्या सोहना नामक या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि त्यानंतर ते पूज्य
डॉक्टर राहुल संस्कृत्यान यांच्या संपर्कात आले आणि त्यानंतर ते श्रीलंकेला त्यांची उपसंहरण झाली. सुरुवातीपासूनच त्यांच्या मनामध्ये एक वैचारिक द्वंद्व होता आणि त्यांना असं वाटायचं की माझं हे जीवन जे आहे ते लोकांसाठी सार्थकी झालं पाहिजे. आणि पंजाबमध्ये जन्मला हा व्यक्ती भारतामध्ये श्रीलंकेत गेला, श्रीलंकेत शिक्षण घेतलं आणि श्रीलंकेतून भारतात येऊन त्याने आपली कर्मभूमी या भारतात स्थापन केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंदी भाषा जी आहे त्या हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करण्याचं अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं काम भंतेजींनी केलेलं आहे. आणि हिंदीतले अतिशय प्रभावी असे प्रकाळ पंडित विद्वान म्हणून त्यांची जगभर आणि देशभर सुद्धा ख्याती आहे. जे अमिताभ बच्चन यांचे पिताजी होते हरिवंशराय बच्चन, त्यांची आणि त्यांची अतिशय गाढ अशी मैत्री होती. मला भंतेजींनी सांगितलं की अमिताभ बच्चन यांचं जे अमिताभ नाव आहे ते हरिवंशराय बच्चन यांच्या सांगण्यावरून भंतेजींनीच त्यांना हे नाव सुद्धा दिलेलं होतं. भंतेजींचं सगळ्यात महत्वाचं कार्य जे होतं की बाबासाहेबांनी जे लिहिलेलं बुद्ध आणि धम्म जे होतं त्याचं भाषांतर त्यांनी हिंदीमध्ये केलं, अनुवाद त्यांनी हिंदीमध्ये केला. आणि फक्त हेच नाही तर पाली भाषेतले अनेक असे ग्रंथ जे होते ते भंतेजींनी हिंदीमध्ये अनुवादित केलेले आहेत. त्याच्यामुळे हिंदीच्या साहित्य क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान सुद्धा भंतेजीचं आहे. भंतेजींच्या बाबतीमध्ये एक महत्वाची घटना जी त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. एकदा हे झालं की भंतेजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटले आणि त्यांनी विचारलं की भंते बाबा साहब आपको भगवान बुद्ध की सबसे जो मुद्राएं है अलग अलग मुद्रा है उनमें से कौन सी मुद्रा जो है आपको पसंद है. तो बाबा साहब ने उत्तर दिया कि मुझे चलते हुए बुद्ध पसंद है. तो भंते जी ने कहा कि बाबा साहब भगवान बुद्ध की तो ऐसी कोई मुद्रा ही नहीं है. भगवान बुद्ध की जो 10 मुद्राएं हैं उसमें है धम्मचक्र मुद्रा, ध्यान मुद्रा, भूमिस्पर्श मुद्रा, वरद मुद्रा, करण मुद्रा, वज्र मुद्रा, वितर्क मुद्रा, अभय मुद्रा, उत्तर बोधि मुद्रा और अंजलि मुद्रा. तो ये भगवान बुद्ध की 10 अलग अलग मुद्राएं हैं. लेकिन ये जो मुद्रा आपने कही है इसका तो मैंने कभी अध्ययन भी नहीं किया और मुझे इसके बारे में जानकारी भी नहीं. तेव्हा बाबासाहेब त्या काळचे बुद्ध धम्मावरचा त्यांचा अभ्यास खूप दांडगा होता. तर त्यांना उत्तर दिलं. ते काय म्हणतात, बाबासाहेब म्हणतात की विनय पिटक के महावग्ग के धम्मचक्र प्रवंसन सूत्र को उद्धृत करते हुए भंते जी को बाबा साहब डॉक्टर आम्बेडकर जवाब देते हैं कि भगवान बुद्ध का प्रथम उपदेश है चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुष्याय देसत भिक्कवे धम्म आदि कल्याणम मज्ज कल्याणम परियसोयन कल्याणम साध्य संवंजन केवल परिपुत्र परिशुद्ध ब्रह्मचार्य पकासेत. अर्थात भिक्खुओं बहुजन हित के लिए, बहुजन सुख के लिए, लोगों को सुख पहुंचाने के लिए भगवान बुद्ध निरंतर भ्रमण करते रहे. आदि में, मध्य में और अंत में सभी अवस्था में लिए कल्याण में धम्म का भाव और आचरण प्रकाशित करते रहे. बाबा साहब अम्बेडकर ने यह कहा कि जिन करुणा के सम्यक सागर ने, संबुद्ध ने मनुष्य के कल्याण के लिए बिना रुके, बिना थके, निरंतर पैदल चलते हुए दुख मुक्ति की देशनाएं दी, तो मुझे ऐसे ही कारुणिक भगवान बुद्ध की चलय मुद्रा जो है वो अत्यधिक पसंद है. यही कारण है कि सम्यक संबुद्ध के बाद में भारत में जब बाबा साहब डॉक्टर आंबेडकर ने धम्मचक्र प्रवर्तन किया उसके बाद में भारत में कई जगह भगवान बुद्ध की चलित मुद्राएं स्थापित हुई है. सारनाथ में भी जो है अगर आप जाएंगे तो वहां भंते शासन रश्मि जी थे जो भंडारा जिले के ही थे. उन्होंने बहुत बड़ा ऐसे एक विहार बनाया है और भगवान बुद्ध की सबसे ऊंची प्रतिमा सारनाथ में उन्होंने स्थापित की थी क्योंकि बाबा साहब ने उनको श्रीलंका में कहा था कि मुझे चलित चलयमान जो है बुद्ध है जो है पसंद है. और अपने यहाँ पे नागलोक में भी इसी तरह की भगवान बुद्ध की जो प्रतिमा है स्थापित हुई है. तो कहने का तात्पर्य यह था कि जो लोग बुद्ध का विचार जो है उसको जन जन तक पहुंचाते हैं, मन मन तक पहुंचाते हैं, बुद्ध की प्रेम मैत्री करुणा का संदेश लोगों तक पहुंचाते हैं, तो ऐसे बुद्ध भगवान, ऐसे जो बुद्ध है, ऐसे जो विचार है बाबा साहब को पसंद थे. तो यही एक कारण है कि मुझे कई लोग जब मैं बाहर जाता हूं तो मिलते हैं कि नागपुर में सबसे अधिक पैमाने पे बुद्धिस्ट भिक्षु है, लगभग 500 से अधिक बुद्ध विहार है. महाराष्ट्र की भूमि में जगह जगह पे आपको ये नजर आता है. तो मैं यही कहता हूँ लोगों को कि बाबा साहब ने जो अपेक्षाएं की थी हमारे भिक्षु संघ के साथ में कि मुझे चलने वाला भिक्षु पसंद है जो जन जन तक जाए, मन मन तक जाए, लोगों की भावनाएं सुने, उनकी समस्याएं सुने. तो यही बात जो है भंते डॉक्टर आनंद कौशल्यान जी ने अपने जीवन में आत्मसात की थी और बाबा साहब के पूर्ण साहित्य को उन्होंने आपके लोगों तक पहुंचाया था. और बाबा साहब का जो विचार था, बुद्ध का जो विचार था वो लोगों तक पहुंचाया था. इसलिए भंते जी को हमेशा हम स्मरण करते रहते हैं. 118वां आज जयंती उनकी
तो ये हमारे लिए बहुत ही गर्व की और महत्वपूर्ण दिन है कि भंते जी के माध्यम से आज हम इकट्ठा आते हैं। भंते जी का और एक योगदान था कि बाबा साहब डॉक्टर आम्बेडकर का जब महापरिनिर्वाण हुआ और मुंबई में सबसे अधिक पैमाने पे लाखों लोग उस वक्त में इकट्ठा आए थे, तो सारे के सारे लाखों लोगों को बौद्ध धर्म दीक्षा देने का काम भी भंते जी ने किया था उस वक्त, और सब लोगों को एक महत्वपूर्ण अपील भी उन्होंने उस वक्त की थी। तो भंते जी हमेशा हमारे लिए प्रेरणा के स्रोत रहे हैं। भंते जी का जो कार्य है, भंते जी ने समूचे भारतवर्ष में एक अपना बहुमूल्य योगदान बुद्धिज्म को बढ़ाने के लिए दिया है, एक अपना बहुमूल्य योगदान हिंदी के लिए दिया है, और एक अपना बहुमूल्य योगदान लोगों के जीवन को परिवर्तन करने में दिया है। उनके विचार, उनके लिए, उनके जो आचार विचार है उनको बदलाने के लिए, बुद्ध धर्म और बाबा साहब के विचारों को स्थापित करने के लिए उन्होंने अपना एक महत्वपूर्ण योगदान दिया है। तो भंते जी को आज के दिन हम स्मरण करते हैं और हम आशा करते हैं और हम लोग सब मिलके, जैसा कि भंते जी ने यहाँ पर कहा कि इस बुद्धभूमि महाबोधि महाविहार जो है यहाँ का, इसमें जो भंते जी का स्तूप स्थापित करना है या इसका जो विकास करना है, यहाँ पर जो भी बच्चे आते हैं उनके लिए कुछ ना कुछ करना है। तो हम लोग सब मिलकर, हम भी अपने तरह से जो भी अपना योगदान होता है हम हमेशा देते रहते हैं और आगे भी देते रहेंगे। इन्हीं शब्दों के साथ अपने वाणी को विराम देता हूँ। धन्यवाद। जय भीम, जय भारत। भदंत आनंद कौशल्यान यांच्या जयंतीनिमित्त आपण एकत्र आलो आणि मला खूप अभिमान वाटतो की मला त्यांच्यासोबत अनेकदा भेटण्याचा, राहण्याचा, मी खूप लहान होतो जेव्हा भंतेजी श्रीलंकेहून नागपूरला आले तर काही दिवस आमच्या घरी थांबले, कारण तोपर्यंत दीक्षाभूमीवर त्यांच्या राहायची व्यवस्था व्हायची होती आणि त्यानंतर त्यांनाच थोडंसं ऑकवर्ड वाटायचं की फुलझेले जी मैं घर पे नहीं रहता हूँ, मुझे कॉलेज में कहीं तो भी जगह दीजिए। मग त्यांनी कॉलेजमध्ये एका खोलीमध्ये राहणं सुरू केलं आणि अनेकदा त्यांच्यासाठी नाश्ता, जेवण असं घेऊन जाताना मी अनेकदा त्यांना भेटलो, वडिलांसोबत जायचो आणि अनेक घरच्या कार्यक्रमामध्येही ते आवर्जून राहायचे। आमच्या भावांचे लग्न वेळेस तर ते राहू शकले नाहीत, पण तेव्हा मेघनकरजी होते, माझं लग्न सुद्धा मेघनकरजीनेच लावलं आणि भंतेजींकडे पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं, म्हणजे तुम्ही खूप लोकांनी पाहिलं असेल त्यांना, पण एक प्रभावित करणारा तेज, त्यांची जी ज्ञान सगळं त्यांच्या चेहऱ्यावर दिसून यायचं। वाणी एकदम शुद्ध आणि खूप संयमित बोलणारे। भंतेजींचं कार्य आता अमन कांबळेंनी सांगितलं, बाकी व्यक्त्यांनी सांगितलं, म्हणजे 20-22 पुस्तकं ज्या प्रकाशित झालेल्या, मी आता ह्या पुस्तका मगाशी पाहत होतो, मला ह्या पुस्तकांमध्ये जातक कथा ज्या भंतेजींनी ट्रान्सलेट केलेल्या त्या दिसल्या नाही, धम्मपदही मला ट्रान्सलेट केलेलं दिसलं नाही। त्रिपिटक म्हणजे जवळपास 6,000-7,000 त्यामध्ये गाथा आहेत। ह्या एवढ्या गाथांचं संकलन करणं, ओरिजिनल, आता ओरिजिनल म्हणजे हस्तलिखित म्हणू आपण त्यांना, कारण ओरिजिनल कोणी लिहिल्या, काय लिहिल्या यापेक्षा, तर तेव्हा म्हणजे राहुल सांस्कृतायन म्हणा, जगदीश कश्यप किंवा तुमचे धम्मरक्षित आणि भंतेजी या चौघांनी मिळून जिथे जिथे त्रिपिटकाच्या प्रती हस्तलिखित मिळतील ते त्यांनी जमा केलेत आणि तो एक मोठा वारसा किंवा तो एक मोठं दस्तऐवज भंतेजींच्या हस्ते आपल्याला मिळालेलं आहे। त्रिपिटकाचं अनुवादन खूप लोकांनी केलं आहे, पण धम्मपदाचं अनुवादन करण्याचं श्रेय हे आपण भंतेजींनाच देता येईल। आणि भंतेजींनी अनेक शिष्य आणि बाबासाहेबांनी सांगितलेला धम्म, भंतेजी जेव्हा तरुण वयात होते तेव्हा महात्मा गांधींच्या विचारांनी प्रभावित झाले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला, पण नंतर जेव्हा बाबासाहेबांच्या संपर्कात ते आले, तसे बाबासाहेबांच्या संपर्कात ते 1949-50 ला आले, पण त्या आधीपासून त्यांना बाबासाहेबांबद्दल माहीत होतं आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांचा विचार
आणि बाबासाहेबांनी सांगितलेला बौद्ध धम्म, ते स्वतः एक महान पंडित होते. त्यांना अनेक बौद्ध धर्मातल्या वेगवेगळ्या चालीरीती, वेगवेगळे यान, वेगवेगळ्या पद्धती माहिती होत्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. ज्यांच्या 118व्या जयंती निमित्त आपण या ठिकाणी सातत्याने इकडे येता आणि सर्व या ठिकाणी उपस्थित वंदनीय भिक्षुगण, सन्माननीय या ठिकाणी प्रमुख अतिथी, आपण सर्व उपासक, खरं तर बरेच वर्षापासनं या ठिकाणी हा अनंत आनंद कौशल्याजींचा जयंतीचा कार्यक्रम सातत्याने होत असतो. आपण पण सगळे इकडे येतो. पण दरवर्षी जे भंतेजींनी या ठिकाणी आपल्या वेदना व्यक्त केल्या त्या दरवर्षी तशाच असतात. कुठे त्याच्यामध्ये काही बदल नसतो. खरं तर आपल्याला माहीत असेल की जवळपास 63-64 वर्ष ज्या व्यक्तिमत्वांनी वयाच्या 18-19व्या वर्षापासून धम्माचं कार्य करून शेवटच्या क्षणापर्यंत धम्म हा या देशातच नाही तर संपूर्ण जगामध्ये कसा पसरेल यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आणि जवळपास 63-64 वर्ष, म्हणजे आपण बघतो की 63-64 वर्ष आजच्या काळामध्ये माणसं पण जगत नाही. इतके वर्ष त्यांनी धम्म प्रचाराचं कार्य केलं आणि त्यांनी निर्माण केलेलं हे बौद्ध प्रशिक्षण संस्था आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेला कुठे ना कुठे मदतीचा हात त्यांना मागावा लागतो. ही समाजासाठी एक फार अत्यंत खेदाची बाब आहे. अनेक ज्या वेळेला हे स्मारक या ठिकाणी भंतेजींनी याची नीव ठेवली तेव्हा या राज्यामध्ये, या देशामध्ये अनेक स्मारक सुद्धा नव्हती. आणि आता ही परिस्थिती आहे की अनेक असे मोठे मोठे स्मारक या देशामध्ये, या राज्यामध्ये तयार झालेत. काही स्वतः उपासकांनी तयार केलेत, काही अनेक शासनाने मदत केली. परंतु आपण अनेक ठिकाणी अनेक समाजाचे उदाहरण बघतो. आपण इकडे रस्त्याने जाताना अनेक गुरुद्वारे बघतो, अनेक मोठे मोठे मंदिर बघतो. त्यामध्ये शासनाचा कुठलाही सहभाग नसतो. स्वतः त्या समाजातील लोक त्यांच्या कार्याचं स्मरण करून त्यांचे स्मारक तयार करतात आणि कुठेही शासनाचा सहभाग नसतो. आणि ते झालेले आहे. परंतु आज समाजाकडे थोडंफार काही देण्यासारखं आहे आणि म्हणून जे भंतेजींनी या ठिकाणी खंत व्यक्त केली ती आपण सर्वांनी मिळून पूर्ण केली पाहिजे. खरं तर सामाजिक न्याय विभागाने बरीचशी मदत केलेली आहे. थोडीफार जे काही अंतिम टप्प्यापर्यंत जाणं आवश्यक होतं ते जाऊ शकलं नाही. फुलझेले सरांनी दीक्षाभूमीसाठी फार प्रयत्न केले. त्यामुळे दीक्षाभूमीला सामाजिक न्याय विभागाने 190 कोटी रुपये दिलेले आहेत आणि निश्चितच आता 1-2 महिन्यामध्ये दीक्षाभूमीचं काम पण जे सुरू होईल. बाजूलाच आपलं ड्रॅगन पॅलेस आहे. ताईंना पण बऱ्याच वेळेला, अनेक वेळेला मदत केली. आता पण सामाजिक न्याय विभागाने त्यांना निधी दिला. इथलं पण एक प्रोजेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये हे शासनाकडे, सामाजिक न्याय विभागाकडे आलेला आहे. थोडा पाठपुरावा कमी पडतो कारण ज्या ठिकाणी पाठपुराव्याची गरज असते त्या ठिकाणी कुठेतरी कमी येते. भंतेजी पाठपुरावा करतात परंतु प्रत्येक वेळेला कुठे यश येत नाही. तर मला वाटतं की फुलझेले सर आहेत आणि आमच्या ताई पण इकडे बोलून गेलेल्या आहेत. या दोघांनी मिळून जर थोडं शासनाकडे पाठपुरावा केला, कारण यांच्या शब्दाला वजन आहे. यांनी जर म्हटलं की बुद्धभूमी खैरीचं पण प्रकल्प पुढे गेला पाहिजे, कारण जो शासनाकडे आहे, तर शासन आपल्याला माहित आहे की यांना नाही म्हणत नाही कधीच.
मित्रांनो, भदंतानंद कौशल्यांजींचा आणि माझा फार सहवास, कारण विदर्भ सहायता समिती म्हणून आमची एक संघटना होती, आहे ती अजूनही, ज्याच्यात आम्ही अनाथ मुलांना सांभाळत असतो आणि डिव्हिजनल कमिशनर आमचे अध्यक्ष असतात. रतनचंदजी डागा म्हणून त्यांच्या माध्यमातून ती निर्माण झाली होती आणि भदंतानंद कौशल्य आमच्या त्या समितीवर आमच्यासोबत विविध सामाजिक एकोपा कसा राखता येईल या विषयावर ते काम करायचे आणि त्यांचं मार्गदर्शन राहायचं. तर भंतेजींचा जेव्हा जेव्हा त्यांची भेट व्हायची, मी त्यांच्याशी बोलायचं कमी, कारण माझं ते तेवढं वय नव्हतं, त्यांच्या बरोबर संवाद साधण्याची क्षमता माझ्यामध्ये नव्हती. पण भंतेजींकडे सारखं पाहत राहावं, त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहावं, असं वाटायचं की याच्यातून कुठली तरी ऊर्जा आपल्याला त्यांच्याकडनं मला मिळत होती. रतनचंदजी डागा हे फार मोठे समाजसेवक नागपूर शहरामध्ये होते. तर रतनचंदजी डागांचा 75वा वाढदिवस जेव्हा नागपुरातील नागरिकांनी केला, तो नागरी सत्कार होता. तर सहज त्यांना विचारलं की डागाजी, कुठल्या राजकीय पुढाऱ्याला तुमच्या सत्कारासाठी बोलवावं? अमन भैया, तुम्ही ऐकाल तर मजेदार आहोत की त्या रतनचंदजी डागांना विचारलं की तुमच्या सत्कारासाठी कुठल्या राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं, कारण रतनजी डागांचं इतकं मोठं नाव होतं की कुठलाही राजकीय पुढारी त्यांच्या याच्यासाठी आला असता. कारण मराठवाडा विद्यापीठाच्या आंदोलनामध्ये जे नागपुरातलं वातावरण खूप चिघडलं होतं, त्या वातावरणाला शांत करण्यामध्ये रतनचंदजी डागा आणि भदंतानंद कौशल्यांजीचा मोठा वाटा होता. त्या आधी हिंदू मुस्लिम दंगा नागपुरात झाला होता, त्यावेळेस सुद्धा हे लोक एकत्र येऊन यांनी काम केलं होतं. तर रतनचंदजी डागा म्हणाले आम्हा सगळ्या कार्यकारिणीच्या लोकांना, जर तुम्हाला कोणाच्या हाताने माझा सत्कार करायचा असेल तर तो ऋषितुल्य माणूस असला पाहिजे, तो संत प्रवृत्तीचा माणूस असला पाहिजे. आम्ही नुसतं पाहत राहिलो त्यांच्याकडे. म्हटलं डागाजी असं कोण आहे? आता जैन धर्माचे लोक असल्यामुळे आम्हाला वाटलं कोणत्या तरी जैन मुनीचं नाव सांगतील, आणि कुठल्याही जैन मुनीचं नाव नाही सांगितलं. ते म्हणाले भदंतानंद कौशल्य इतका महान व्यक्ती कोणता नाही जो माझा सत्कार करू शकतो. आणि भदंतानंदांच्या हस्ते त्यांनी सत्कार स्वीकारला. आणि नंतर जेव्हा भंतेजींचा निर्वाणाची वेळ आली, मला आठवतं की मेवा हॉस्पिटलला त्यांना भरती केलं होतं. त्यावेळेस रतनचंदजी डागांचा मला फोन आला की आपल्याला प्रार्थना करायला जायचं. आम्ही सामुदायिक प्रार्थना, गुरुदेव शिवामंडाचे सगळे लोक, जैन धर्माचे लोक, मुस्लिम धर्माचे लोक, सगळ्या धर्माच्या, विविध धर्माच्या लोकांनी आम्ही तिथे जाऊन भंतेजीसाठी त्यांच्या आरोग्याला परिणाम व्हावा म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना केली. मित्रांनो, बुद्ध तुम्ही आम्ही पाहिला नाही, पण या लोकांच्या, या बुद्ध पुरुषांच्या माध्यमातून तुमच्या माझ्यापर्यंत तो विचार पोहोचला. पण आपण कसं झालो की आपण जेव्हा धन आपल्याकडे आलं की धनासोबत माणूस अहंकारी होत जातो. आणि धन हे तुकडोजी महाराजांनी फार सुंदर म्हटलं, पैसा नाही तरी जहर, शांतीनं मिळू दे क्षणभर, मानवासी बनवितो वानर, चंचल चित्त करून या. मित्रांनो, धन आपल्या जवळ आलं, त्या धनाचा सदुपयोग झाला पाहिजे, पण आपण खरंच सदुपयोग करतो का? आज आम्ही पाहतो की लग्नाच्या 2 दिवसापासून 3 दिवसापासून आपल्या घरांमध्ये मोठमोठे डीजे वाजतात. डीजेवर आपले मुलं नाचत असतात. त्या डीजेचा आवाज एवढा मोठा असतो की साधा आपल्या घरातले आजोबा आजींना त्या डीजेचा काय त्रास होत असेल हे आपल्या पोरांना कळत सुद्धा नाही. याचं कारण आहे की बुद्धाची वंदना त्याच्यापर्यंत पोहोचवण्यास तुम्ही कमी पडले. आज जर काही संकल्प करायचा असेल तर त्या डीजेवर जाणारा फालतूचा खर्च हा बुद्धभूमीकडे आला पाहिजे. इथे धन पारमिता म्हणून आपण खर्च केला पाहिजे. आपल्या पोरांच्या वाढदिवसाला तुम्ही जो खर्च करता, कुठला तरी आनंद आणि मनोरंजनात फरक आहे. तुम्ही ज्या गोष्टीला आनंद समजतात ते आनंद नाही आहे, तो मनोरंजन आहे. डीजेवर नाचणे हा मनोरंजन आहे. आपण लग्नाच्या वेळा ठरवतो आणि नुसतं डीजेच्या आवाजात नाचत गाजत त्या वेळा सुद्धा चुकवून टाकतो. माझं असं मत आहे की ज्या मनोरंजनात तुम्ही पैसा खर्च करून आले, तो पैसा या ठिकाणी येऊन जर तुम्ही दान दिला, आपल्या पोरांचे नातवांचे वाढदिवस जर आपण या ठिकाणी येऊन साजरे केले, तर त्या पोरांच्या मनावर जे संस्कार होतील ते संस्कार खऱ्या अर्थानं जास्त महत्वाचे आहेत. कारण ही संत महापुरुष यांचे हात तुमच्या पोरांच्या डोक्यावर जर ठेवल्या गेले
तर तुमची मुलं खऱ्या अर्थानं वाईट मार्गाला जाणार नाही. आज आमची मुलं कुठे आहेत? आज आमची मुलं बारमध्ये जाऊन बसतात. 31st कोणाच्या घरातली सगळी मुलं सर्वात जास्त घराच्या बाहेर होती? ती तुमच्या आमच्या बहुजनांच्या घरातली मुलं जास्त होती. मारवाड्यांची पोरं काही बारमध्ये खूप जाऊन बसली नसतील, ते एक दोन सोडा, पण सर्वात जास्त आपली मुलं. याचं कारण आहे की बाबासाहेबांनी दिलेला बुद्धाचा वसा तो आम्हाला जपता आला पाहिजे, आणि तो जपण्यासाठी या ठिकाणी भिक्खू संघ आणि या ठिकाणी अमन सर आहेत, आमचे फुलझेलेजी आहेत, गायकवाडजी ज्या पोटतिडकीने बोलले. आणि मी खरं सांगू, मी का आलो इथे तर भंतेजींना अभिवादन करण्यासाठी तर आलोच, पण माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कुठं गेलं पाहिजे, कुठे जाऊन नतमस्तक झालं पाहिजे, तर या बुद्धभूमीवर जाऊन नतमस्तक झालो तर माझं येणारं आयुष्य, माझा येणारा जो वर्ष आहे ते वर्ष सुख आणि समाधानाचं जाईल. कारण या सगळ्या लोकांच्या सात्विक विचारात, सात्विक वातावरणात जर मी आलो तर माझ्यावर चांगले संस्कार होतील, यासाठी मी आलो. आणि मी या ठिकाणी माझ्याकडनं 5,000 रुपये आज या बुद्धभूमीला दान देत आहो. कारण कुठला तरी संकल्प केला पाहिजे. कारण माझा वाढदिवस केक कापून करण्यापेक्षा संध्याताई करणार होता बहुजन सौरभ मध्ये, तर आम्ही लोक काय करत असतो, केक वगैरे कापण्यात आमचा विश्वास नाही, तर आम्ही तिथे चांगली बुद्धाची गाणी म्हणतो, भीमाची गाणी म्हणतो, आणि मग ती आमचे संध्याताई खूप सुंदर ते कोणतं काय म्हणतात ते पाठ म्हणतात, आणि असं वाटतं की गाथा म्हणतात. तेव्हा असं वाटतं मी बहुजन समाजात जरी काम करत असलो, गुरुदेव शेवटी तुकडोजी महाराज, संत तुकाराम, संत नामदेव, संत एक, ही सगळी भागवत धर्माची जी काही वारकरी संप्रदायाची संत परंपरा आहे, तुकडोजी गाडगे बाबापर्यंत, ही सगळी माणसं बुद्धाच्या विचाराला घेऊन समाजात गेली. तुकडोजी महाराजांनी 2500वी बुद्धाची जयंती चिमूर सारख्या 100 खेड्यांमधून साजरी केली 1 महिनाभर, आणि त्याचा समारोप त्यांनी 2500व्या बुद्ध जयंतीला केला. तुकडोजी महाराजांना जेव्हा जपानमध्ये विचारलं गेलं, त्यांनी सांगितलं की मी बुद्धाच्या विचाराचा वारसदार आहे. मी तुमच्याकडे कशासाठी आलो तर आमच्या भारतात जन्मलेल्या बुद्धाचा विचार विश्वाला शांती देऊ शकतो हे सांगण्यासाठी तुमच्यापर्यंत आलो. आज बौद्ध प्रशिक्षण संस्था या बुद्धभूमी खैरीमध्ये 118वा पूज्य डॉक्टर भदंत आनंद कौसल्यांजी यांच्या जयंती निमित्त महोत्सव आयोजित केलेला आहे. 38वा बुद्धभूमी महाविहार स्थापना दिवस सुद्धा आज आहे, आणि 28 बुद्धरूपाची प्रतिष्ठापना त्याचा 3रा वर्धापन दिवस आज आहे. या पूज्य डॉक्टर भदंत सावंगी मेदनकर परिसरामध्ये बुद्धभूमीच्या या पवित्र परिसरामध्ये जमलेल्या सर्व उपासक, उपासिका, भिक्खू संघ, भिक्षुणी संघ, या विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उद्घाटक, मान्य श्रीलंका कॅन्डीवरून आलेले भदंत हापुतले विमल धम्मो महाथेरो, भदंत सत्यशील महाथेरो, या विचारपीठावर उपस्थित असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे माननीय डॉक्टर सुधीर दादा फुलझेले, रट्टे गेले ते आताच, सुलेखाताई, आवाज इंडियाचे माझे बंधू अमन कांबळे, सिद्धार्थ गायकवाड सर, विभागीय आयुक्त समाज कल्याण आणि न्याय विभाग, त्याचप्रमाणे वर्धेवरून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सपकाळ सर, आज या पूज्य डॉक्टर भदंत आनंद कौसल्यांजीच्या संदर्भामध्ये त्यांच्या धम्मप्रचाराच्या कार्याच्या योगदानाबद्दल
आपण सगळे चर्चा करतो आहोत. आपल्या धम्माच्या कार्यामध्ये जेव्हा मी बुद्ध विहारांमध्ये जाते तेव्हा मला सर्वात जास्त संख्या जर कोणाची दिसत असेल तर ती आमच्या महिलांची असते. महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि ती बघितल्यानंतर मला फार आनंद होतो, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आम्हा महिलांवर फार विश्वास होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की एका घरातली जर स्त्री शिकली तर कुटुंब सुशिक्षित होतं, कुटुंब सुशिक्षित झालं तर समाज सुशिक्षित होतो, आणि समाज जर सुशिक्षित झाला तर हा देश सुसंस्कृत व्हायला वेळ लागणार नाही. आणि सुसंस्कृत आपल्याला त्या अर्थाने पाहिजे जो भारत बौद्धमय करायचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आणि ते काम आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी भदंत डॉक्टर आनंद कौशल्यायन यांचं चरित्र आणि चारित्र्य याचा अभ्यास आपल्याला सगळ्याला करावा लागणार आहे. त्यांची जर साहित्य संपदा आपण पाहिली तर तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. त्यांचे काव्य संपदा जर आपण पाहिली तर तो एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. आणि त्यासाठी एका पुस्तकावर स्वतंत्र चर्चासत्र आपल्याला घ्यावं लागेल, अशा पद्धतीनं आनंद कौशल्यायनजींचं कार्य होतं. मी भदंत आनंद कौशल्यायनजींना माझ्या विद्यार्थी दशेमध्ये दुरून बघितलेला आहे. पण मी जेव्हा विचार करत होते की बुद्ध कसे असतील, भगवान बुद्धांना तर आपण कोणीच बघितलेलं नाहीये. जे मूर्तिरूप आपल्या समोर आहे ते रूप आहे. पण मी विचार करते की बुद्ध कसे असतील, तर बुद्ध डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन सारखे असतील. बुद्ध कसे असतील आजच्या स्थितीमध्ये जर आपण विचार केला, कारण भदंत आज नाही आहेत, पण मला भंते राग दीपांकरांच्या रूपाने बुद्ध बघायला मिळतात. भंते नाग दीपांकर हे आमच्या बहुजन सौरभ परिवारातले एक सदस्य आहेत आणि बहुजन सौरभ परिवाराला सातत्याने बळ देण्याचं काम भदंत नाग दीपांकर करतात. परवा त्यांचा वाढदिवस झाला, ते भदंत संघरत्न मानके धम्मदूत हे सुद्धा आमच्या बहुजन सौरभ परिवारातले एक आधारस्तंभ आहेत. एक भंतेजी काय करू शकतात याचं उत्तम आदर्श उदाहरण म्हणजे ही मंडळी आहेत. महिलांनी जर ठरवलं की आपण या बुद्ध भूमीचा कायापालट करायचं किंवा आनंद कौशल्यायनजी यांचं स्मारक लवकरात लवकर कसं उभं होईल यासाठी प्रयत्न करायचा, तर भंतेजींनी जी खंत बोलून दाखवली ती खंत दूर होऊ शकते. आणि यासाठी आपल्या महिलांना आता पुढे यावं लागेल आणि त्यासाठी आपण सगळेजण आज संकल्पबद्ध होऊया. जिथे जिथे माझी गरज वाटेल तिथे तिथे तुम्ही मला बोलवा, मी नक्की तुमच्या सोबत येईल. आणि दैनिक बहुजन सौरभचं तुम्हाला जिथे जिथे गरज वाटेल तिथे तिथे दैनिक बहुजन सौरभ या प्रकल्पासोबत आहे अशी ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देते. पण महिलांनो, आपला आदर्श भगवान बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भदंत आनंद कौशल्यायन या सगळ्या लोकांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे मैत्री भावनेच्या संदर्भामध्ये, प्रज्ञाशील करुणाच्या संदर्भामध्ये, या सगळ्या गोष्टी आपण आचरणात आणण्यासाठी या सगळ्या संकल्पासोबत कटिबद्ध होऊया, एवढंच मी आपल्याला या प्रसंगी सांगते. खूप काही बोलणार नाही, कारण आणखी सपकाळे सरांना आपल्याला ऐकायचा वेळ खूप झालेला आहे आणि
यानंतरही आपण जेव्हा जेव्हा आपण मला बोलवाल मी आपल्या सोबत असेल एवढं सांगते आणि थांबते. धन्यवाद. जय भीम. भदंत आनंद कौशल्यायन यांच्या नावातच आनंद आहे आणि त्यांनी या बौद्ध धम्मामध्ये प्रवेश करून धम्माला आणि धम्मातील सर्व उपासक उपासिकांना आनंदच दिलेला आहे, आनंदमय आहे. संसारात जन्म घेतल्यानंतर एखाद्या व्यक्तीची इच्छा असते आपलं कुटुंब स्थापन करायचं, आपले मुलं आणि आपला संसार, आणि त्यामध्ये आनंदी होऊन त्याला सुखमय मार्ग समजला जायचा. परंतु जेव्हापासून आपल्याला म्हणजे या समाजाला, ज्याला आपण बौद्ध समाज म्हणू, त्या समाजाला बुद्ध भेटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भगवान बुद्धाची ओळख आपल्याला करून दिली, त्यामुळे भगवान बुद्धासारखा व्यक्तिमत्व आपला संपूर्ण संसार, आपलं संपूर्ण ऐश्वर्य त्याग करून या समाजासाठी, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा तो काळ होता आणि त्या काळात 1933 मध्ये भदंत आनंद कौशल्यायन चीनमध्ये जाऊन तिथल्या बुद्ध विहारात वर्षावास करतात आणि त्या विहारामध्ये त्यांनी जातक कथेचं पालीमधून हिंदी ट्रान्सलेशन केलं. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. भारतीय बौद्ध धर्माच्या चळवळीमध्ये चीनमध्ये एखादा व्यक्ती सरकारने पाठवलं किंवा एखादा समाज पाठवतो ही गोष्ट वेगळी, परंतु स्वतः भंतेजी आपल्या सामर्थ्यानं चीनमध्ये जाऊन वर्षावास करतात 3 महिने आणि त्या ठिकाणी ते जातकाचं भाषांतर करतात. काही लोकांनी या ठिकाणी भंतेजींच्या पुस्तकांचा उच्चार केलेला आहे. त्याचप्रमाणे भंतेजींनी 1933 मध्ये चीनमध्ये वर्षावास केला आणि 1934 मध्ये जर्मनीमध्ये वर्षावास केला आणि तिथे जाऊन सुद्धा काही पुस्तकांचे भाषांतर केले. म्हणजे भिक्षू, माफ करावं, आदरणीय भिक्षू संघासाठी सुद्धा हे मार्गदर्शक तत्व आहे की भिक्षून वर्षावासासाठी कशासाठी असावेत, वर्षावास कशासाठी करावा. तर एखाद्या ठिकाणी वर्षावास केल्यानंतर त्या कालावधीचा योग्य उपयोग केला पाहिजे. ते भंतेजींच्या चारित्र्यावरून, व्यक्तिमत्वावरून आपल्या लक्षात येतं. यासोबतच अनेक ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम मध्ये तर या देशातील जी व्यवस्था होती, दुर्व्यवस्था होती, ती सुव्यवस्था कशी होईल, बाबासाहेब आंबेडकरांनी तर कार्य केलंच आहे. परंतु त्यासोबतच ज्या या 3 भिक्षूंनी धम्माचं काम केलं, देश विदेशात धम्म, सम्राट अशोकांनी त्या काळात देश विदेशात धम्म पोचवला. त्यासोबतच अलीकडच्या काळात, वर्तमान काळात श्रीलंका, जर्मनी, चीन यासारख्या ठिकाणी भदंत आनंद कौशल्यायन यांनी धम्माचे अध्ययन केले आणि तिथे धम्माचा प्रचार प्रसार केला. त्याबरोबरच पाली या भाषेमधील पालीचं साहित्य हिंदीमध्ये करण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य त्यांनी केलेलं आहे. या महत्त्वाच्या कामाबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध अँड हिज धम्म या ग्रंथाचं त्यांनी हिंदीमधून अनुवाद केला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाणाच्या वेळेला
तर भदंत आनंद कौशल्यान दिल्लीमध्ये होते आणि ते त्यांच्या सोबत इथे आले आणि त्यानंतर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची जी धम्मक्रांती झाली ती धम्मक्रांती पुन्हा दुसऱ्या शहरांमध्ये लाखोच्या संख्येनं व्हावी, देशभर पसरावी म्हणून मुंबईमध्ये पुन्हा धम्मक्रांतीचं काम केलं. ते त्याचे प्रमुख भदंत आनंद कौशल्यान होते. इतक्या मोठ्या व्यक्तीचं काम हे आपण समाज पाहतो फक्त, परंतु त्यांच्यासाठी एखादं काम करायची वेळ आली तर आता सकाळपासून भंतेजी सांगत आहेत की आनंद कौशल्यान भंतेजींचं जर या ठिकाणी विहार विहार तर त्यांनी करूनच ठेवलेला आहे. त्यांच्या मॉनेस्ट्री बनवायच्या असतील तर आपल्याला समाजापर्यंत भिक्षूंना जावं लागत आहे. इथे मला असं समजलेलं आहे की इथे जे राहतात भदंत आनंद कौशल्यांजींचे शिष्य भदंत बोधानंद हे देश विदेशात टूर नेतात. मला आश्चर्य वाटते की आपला समाज, आपले लोक, स्त्री पुरुष हे जे टूरमध्ये जातात वेगवेगळ्या देशांना भेटी द्यायला, ते तिथे जाऊन काय करतात, काय पाहतात. वेगवेगळ्या देशांमध्ये, त्या वेगवेगळ्या देशातील, ते थायलंड असेल, म्यानमार असेल, श्रीलंका असेल, तिथल्या लोकांचे घरं लहान आणि बुद्ध विहार ज्याला त्यांनी मॉनेस्ट्री म्हटलेलं आहे अत्यंत प्रशस्त असते, मोठमोठं असते. आणि दर रविवारी ते स्वतःहूनच त्या विहारात जातात आणि धम्माचा लाभ घेतात. धम्म हा कोणी देऊन किंवा बोलावून मिळत नाही, तर तो स्वतः मिळवायचा असतो. ते नुसते आपले अंगावरचे कपडे घेऊन दीक्षाभूमी सोडली होती आणि ते बालसदनला आले तेव्हा काशीनाथजी मेश्राम यांनी त्यांना याटोमध्ये आनंद कौशल्यान भंतेजींना आणि मेदनकर भंतेजींना ते घेऊन आले. तेव्हा आमच्याकडे दान नव्हतं, तेव्हा म्हणजे गव्हर्नमेंटकडून काहीच मिळत नव्हतं. दान 10 रुपये जमा करून आम्ही त्या मुलांना करत होतो खर्च आतनं. आणि मग त्यामध्ये भंतेजी आले तेव्हा भंतेजींना काय द्यावं, कसं जेवण द्यावं हे सुचत नव्हतं मला. मग मी पण 10 रुपया करता घरोघरी फिरायची आणि भंतेजींना भोजनदान द्यायचं. भंतेजी आमच्याकडे पाहत राहायचे की ह्या बाई एवढं काम बी करतात, मुलांना पाहतात, दान मागायला जातात. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटायचं, पण काय करणार होते ते वाईट वाटून. मग एक दिवस ते बोलले, आप तो लक्ष्मी हो, आप इतना सारा काम भी करते हो, दान भी देते हो, दान मांगते हो घरों घर में जाके आणि इतना काम करते हो, तो आप तो लक्ष्मी हो. मैं बोली भंते जी मैं कहाँ से लक्ष्मी हूँ, मैं तो घर घर में जाके दान मांगती हूँ, कहाँ की लक्ष्मी हूँ. तो बोले वही तो है ना, बोले वही लक्ष्मी है बोले आप. और दान मांगते हुए आप सबको खिलाती हो, सबको प्यार से बातें करती हो. मैं बोली भंते जी ये लक्ष्मी नहीं है. अब दिवाली में लोग लक्ष्मी की पूजा करते हैं, वो लक्ष्मी नहीं है. पूजा करती है वो क्या, उसने क्या कोई स्कूल निकाले हैं, बच्चे पाले हैं, कुछ कॉलेज निकाले, आश्रम निकाले, कोई मंदिर बांध के दिए, वो लक्ष्मी नहीं है. आप ऐसी लक्ष्मी हो की आप ये सब काम कर सकते हो. त्यांनी म्हणजे पहा आपल्या महिला मंडळांना किती म्हणजे मान दिला होता की एक एक पैसा जमा करून कामठीच्या उपासिका 2 रुपये रोजीने दररोजचे 1000 बिड्या बांधतील तेव्हा त्यांना 2 रुपये 2.5 रुपये मिळायचे. हा रेट होता बिड्याचा. तरी तुम्ही भंतेजी लोकांना जेवण देता, भिक्षू लोकांच्या कार्यक्रमामध्ये येता, प्रवचन ऐकता आणि किती शांततेने तुम्ही सगळे कामं करता. हे म्हणते भंतेजींना खूप आदर्श वाटत होता. आमच्या कामठीच्या ज्या संघ होता उपासिका संघ, डांगेबाई रुक्माबाई डांगे ह्या बाबासाहेबांच्या काळातल्या होत्या.
त्यांनी भंतेजींना या दीक्षाभूमीवर बुद्धभूमी तयार करायची होती, तेव्हा कोणीच इथे नाही होते. बुद्धभूमी कशी तयार झाली, हे झाल परिवारातले एक त्यांची बहीण होती, त्यांच्या नावाची ही जमीन आज ह्या ठिकाणी आपल्याला बुद्धभूमी दिसत आहे. तर भंतेजींना इथे फार कष्ट झाले. हा विंचू काय, साप काय, आणि एक झोपडी टाकून ते राहत होते इथे. तर एकदा खूप पाऊस आला आणि सगळं टीन पडून गेले, झोपडी उडून गेली. त्यावेळेस काशीनाथजी मेश्राम नागपूरवरून आले आणि ते टेन उचलले आणि मेदनकर भंतेजी आपले 3 हाती धरून आणि त्याच्या खाली आनंद कौशल्य भंतेजी बसले होते. इतका म्हणजे त्या भंतेजीचा म्हणजे त्यावेळेस किती म्हणजे त्रास होत होता. आणि त्या त्रासामुळे भंतेजींनी मग विचार केला की आपण हारलं नाही पाहिजे, मागं फिरलं नाही पाहिजे. आणि पुन्हा भंतेजींनी मग चालू केलं दान मागायला आणि इथे बुद्धभूमीची स्थापना केली. भंतेजींना वाटायचं की आपण हे भिक्षू लोक कसे तयार करायचे. कुणी तर आपल्याला 2 मुलं असले, 1 मुलगा धर्माच्या कामाकरता द्या तर कुणी देत नाही. म्हणून भंतेजींनी मग विचार केला आणि बालसदनची स्थापना केला आणि बालसदन निर्माण केला की ह्या ठिकाणावरून आपल्याला श्रामणेर मिळतील, भिक्षू बनतील, काहीतरी कामं करतील. म्हणून भंतेजींनी आनंद कौशल्यान भंतेजी आणि मेदनकर भंतेजी यांनी हे बालसदन काढलं आणि त्यामधून आपले आता इथे जे काम करत आहेत ते बालसदनचे मेदनकर भंतेजींनी ज्यांना दीक्षा दिली ते भंतेजी म्हणजे एक भंतेजीचा एक उजवा हात म्हणजे प्रज्ञाज्योती, डावा हात म्हणजे बोधानंदजी, असे हे 2 भंतेजी मिळून आपले काम करत आहेत आणि बुद्धभूमी चालवत आहेत. आम्हाला एवढंच वाटत आहे की त्या काळामध्ये पण उपासिकांनी किती कामं केले हे माहीतच आहे. कोणी दान दिलं, भिक्षू जर बिमार असला तर त्यांना औषधाचं काम द्यायचे, कोणी उपासिका त्यांना डब्बा पुरवायचे. आपण इतिहासामध्ये ऐकतो जर भंतेजींना औषधाचं काम पडलं तर ती भिक्षूने उपासिकाच द्यायच्या भिक्षू लोकांना दान. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी उपासिका हे सगळं दान देत आहेत आणि कामही करत आहेत. त्या काळामध्ये ज्या उपासिकांनी भिक्षूंना, एक भिक्षू बिमार होते आणि त्या भिक्षूंना औषधाचे म्हणजे एका पशुपती आपण ज्यूस म्हणतो तशासारखं त्यांना पाहिजेच होतं मांसाचं. पण ती उपासिका खूप श्रद्धावान होती. तिने हत्या केली नाही पुण्यात पक्षाची, पण तिने आपल्या मांडीचे मांस कापून त्याचा ज्यूस बनवून त्या भिक्षूंना औषध म्हणून दिलं होतं. तर भगवान बुद्धाला माहीत झालं की ही तर इतकी म्हणजे श्रद्धावान बाई आहे आणि त्यांना बोलवलं की तिचा माणूस होता त्याला खूप खुश झाले की इतकं दान दिलं माझ्या पत्नीनं, म्हणून तो खूप खुश झाला होता. तर मग भगवान बुद्धा ते सगळ्या श्रामणेर लोकांना जेवण करायला बोलवलं घरी. तर ते म्हणा जेवण झाल्यानंतर भगवान म्हणतात की तुम्ही ज्या सुप्या नावाची होती तिचं नाव, ती आली, ती म्हणत बिमार आहे, ती येऊ शकत नाही, म्हणत उचलून आणा तुम्ही तिला. तर उचलून नेलं तेव्हा तिच्या माळीचं मांस तर चांगलंच झालं. पण तेव्हा भगवान बुद्धाने नियम काढला की कोणी भिक्षू आजारी पडला की कोण्या मांसाचं सेवन करणार नाही आणि हे औषध वगैरे असे घ्यायचे नाही. तेव्हा भगवान बुद्धाने म्हणाला ह्याही काळामध्ये काही उपासिका आहेत, भिक्षू लोकांना काही मदत असली, काही बिमाऱ्या असल्या तर ते मदत केल्या पाहिजे. उपासिका लोकांनी मदत केली पाहिजे. उपासिका जास्त मेहनत करतात, मेहनत करून आपला परिवार पाहून आपल्या परिवारातूनही पैसे दान देतात. भिक्षू लोकांना दान देऊन आपला परिवारही पाहतात. पण जास्तीत जास्त उपासिका लोकांचंच आहे. खरं तर माझ्याकडे मागे
विद्यापीठाला, मी वर्ध्याच्या विद्यापीठामध्ये प्राध्यापक आहे. वर्ध्याला एक विद्यापीठ आहे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ. म्हणजे भारत सरकारचं एक केंद्रीय विद्यापीठ आहे, महाराष्ट्रातलं पहिलं केंद्रीय विद्यापीठ आणि जगातलं पहिलं हिंदीचं आंतरराष्ट्रीय विद्यापीठ. हिंदी आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्या हे कसे एकमेकांसोबत जोडलेले आहे. म्हणजे हिंदीच नाही तर बौद्ध धम्म, हिंदी म्हणजे हिंदी भाषा आणि डॉक्टर भदंत आनंद कौशल्या हे रसायन एवढं महत्वपूर्ण आहे. आंबेडकरी बौद्ध चळवळीच्या दृष्टिकोनातून ही गोष्ट का महत्वपूर्ण आहे, मला आज ही आपल्या समोर ही मांडणी करायची आहे. खरं तर मी सुद्धा कार्यक्रमाला उशिरा आलो, त्याबद्दल मी आपण सर्वांची माफी मागतो. पण तुम्हाला सांगतो की माझं बालपण जे भुसावळमध्ये गेलं, माझं गाव मुळात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ हे आहे. भुसावळ रेल्वेचं एक स्थानक आहे, आपल्याला माहित आहे, रेल्वेचं जंक्शन आहे. नागपूर आणि मुंबईच्या मध्ये भुसावळ हे जे जंक्शन आहे, इथे नागपूरहून बरीचशी मंडळी यायची. म्हणजे अजनी रेल्वे, नागपूर रेल्वे, वर्धा आणि पुलगावचे लोक कामाला भुसावळला यायचे. रत्नाकर गणवीर, दिवंगत रत्नाकर गणवीर त्यापैकी एक होते भुसावळला. खूप मोठे लेखक राहिले. आणि रेल्वे मधले गँगमन्स, ट्रॅकमन, आज जे ट्रॅकमन गँगमन, त्या काळामध्ये म्हणजे बाबासाहेबांच्या काळामध्ये इंडिपेंडन्स लेबर पार्टीचा जो काळ आहे, तेव्हा नागपूरची ही मंडळी भुसावळला असताना, त्या रेल्वे कॉलनीमध्ये असताना, आणि आमची वस्ती त्यांच्या बाजूला, आणि त्यावेळेस लोकांनी ठरवलं होतं रेल्वेच्या की आपल्याला एक बौद्ध विहार करायचं आहे. आणि हे बौद्ध विहार 40 बंगला भाग एक आहे रेल्वेचा, तिथे झालेलं होतं. महाबोधी सोसायटीच्या अनुरूप त्याचं जे स्ट्रक्चर होतं त्यावेळेस तयार करण्यात आलं. आणि तुम्हाला मी जे सुखद आश्चर्य त्यामध्ये सांगतो की मी लहान होतो, आता माझ्या पिढीने तर काही भंतेंना बघितलेलं नाही. हे सर्व आपणच लोक आहेत, आपण जेवढे मोठे लोक, जेवढे सिनियर लोक तिथे बसून आहेत, त्यांनी सर्वांनी भंतेंना बघितलेलं आहे. मी लहानपणी आमच्या विहारामध्ये त्यांच्या नावाची एक पाटी वाचली होती, उद्घाटक म्हणून डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान आणि फ्युजी गुरुजी, बनते फ्युजी गुरुजी, जपानीज. आता इथून बघा की बालपण आपलं, जसं की सर्व सांगत होते, आदरणीय मालतीताईंनी सुद्धा सांगितलं की संस्कार केंद्र काय आहेत आपले, तर विहार आपली संस्कार केंद्र आहे. त्या बालपणी जर मी विहारात गेलो नसतो, माझी आई मला विहारात घेऊन गेली नसती. आपल्यासारखेच आपण जे आलेले आहात इथे ज्या उपासक आणि उपासिका उपस्थित आहेत, त्या प्रामुख्याने उपासिका जे इथे आहेत, त्यांनी हे संस्कृती वाचवून ठेवलेली आहे आणि ही संस्कृती स्त्रियांच्या माध्यमातूनच रुजत आहे. आम्हाला काय, आम्ही प्रत्येक गोष्टीला सांगतो की मेरे पास समय नहीं है, धम्माचं कार्य आलं तर मेरे पास टाइम नहीं है. मोबाईल तासून तास बघत बसू आपण, वेळ आपला त्याच्यामध्ये जाईल. पण धम्माचं जर कार्य असलं तर लगेच आपल्याकडून एक गोष्ट येते की मेरे पास समय नाही आहे. म्हणजे ही आश्चर्याची गोष्ट आहे की आपल्यापास वेळ कसा काय नाही धम्म कार्यासाठी. पण स्त्रियांनी मात्र ही धम्म संस्कृती वाचवून ठेवली आहे. राहुल संकीर्तन यांनी सांगितलं होतं की आम्ही 5 बौद्ध होतो फक्त या देशामध्ये. म्हणजे मी, भंते आनंद कौशल्यान, भिक्षू जगदीश काश्यप, असे आम्ही बोटावर मोजण्या इतके बौद्ध होतो. पण बाबासाहेबांनी जी क्रांती केली या देशामध्ये, त्यामुळे आम्हाला इथे लाखो बौद्ध आज दिसायला मिळतात आणि बौद्ध संस्कृती सुद्धा दिसायला मिळते. पण जर का अवस्था अशी झाली तर, जी आज आपण बघत आहोत, म्हणजेच दीक्षाभूमीला माझ्या आजी आजोबांनी जेव्हा धर्मांतरण केलं आपलं, ते दीक्षेला उपस्थित होते आजी आजोबा, आईचे आई वडील, वडिलांचे आई वडील, त्या लोकांनी त्या दीक्षाच्या सोहळ्यात राहिलेले आहे. तर दीक्षाभूमी नंतर मग जेव्हाही आम्ही नागपुरात आलो, तो ड्रॅगन पॅलेस एक नवीन गोष्ट
डोळ्याला दिसायला मिळली की बौद्ध धम्माचा एक स्वरूप आणखी कसं आहे. पण त्यामध्ये आणखी बुद्धभूमीचं काय महत्व आहे आपल्यासाठी, भदंत आनंद कौशल्यांचं काय महत्व आहे, ही जी कृतज्ञता आपण त्यांच्या प्रती आज प्रकट करत आहोत त्यांच्या जयंती निमित्ताने, मला वाटतं की जोपर्यंत हे संस्थान, या संस्थानाला आपण व्यवस्थित हातभार दिला नाही, आणि ही जबाबदारी काय फक्त एकट्या नागपुरातल्या इथल्या लोकांची नाही आहे, ही संबंध देशाची जबाबदारी आहे. ह्या देशाच्या बाहेर इतर लोक सुद्धा जे भंतेजींना मानून चालणारे आहेत, त्यांच्या विचारांना, त्यांच्या लेखनाला मांडतात, त्यांनी सुद्धा यामध्ये हातभार केलाच पाहिजे. त्याच लहानपणी मी तुम्हाला सांगतो की जेव्हा पुस्तक आलं आमच्या हाती, तायवान सोसायटी जेव्हा फ्री पुस्तकं पाठवायचे, तर भगवान बुद्ध और उनका धर्म हे पुस्तक आलं. कारण तिथे भिक्खू बनते 35 महाथेरो होते आमच्या विहाराला, लंकेहूनच. 9वी मध्ये मला त्यांनी सांगितलं की आप हर रोज जो है भगवान बुद्ध और उनका धर्म इसका पाठ कीजिएगा हिंदी में. माझा चुलत भाऊ तो तर पूर्णपणे भिक्षूंच्या सहवासात राहिला, त्यांनी सिंहली शिकली, मला तसं करता आलं नाही. पण भगवान बुद्ध और उनका धर्म हे पुस्तक मी माझ्या 9व्या वर्गापासूनच वाचायला सुरुवात केली. यहाँ पर उपस्थित सभी आदरणीय भंतेगण, श्रद्धा बुद्धि संपन्न उपासक उपासिका और धम्म बंधु, आज हम लोग भदंत आनंद कौशल्य की 118वीं जयंती मनाने के लिए यहाँ पर एकत्रित हुए हैं और उनको कृतज्ञता व्यक्त करने के लिए अनेक प्रकार से यहाँ पर कार्यक्रम किया गया, सांघिक दान का आयोजन किया, अनेक वक्ताओं ने उनके बारे में, योगदान के बारे में बताया. तो जैसे भगवान बुद्ध ने कहा है कि द्वे में भिक्कवे सत्पुरुष भूमि यदिदम कतन्युता कतवेदिता. जो सत्पुरुष लोग होते हैं उनके 2 गुण हैं, 2 लक्षण है. वो क्या है? कृतज्ञता और कृतवेदी होना, यानी ग्रैटिट्यूड और ग्रेटफुलनेस. तो ये जो भी हम कार्यक्रम कर रहे हैं, जिन व्यक्तियों ने हमारे समाज के लिए, हमारी मानवता के लिए जो योगदान दिया है, उसको हम कृतज्ञता व्यक्त करने का अपने अपने ढंग से प्रयत्न करते हैं. तो आज जो ये सांघिक दान किया गया और यहाँ पर जो ये कार्यक्रम किया गया, ये तो एक औपचारिक रूप से हमने कृतज्ञता व्यक्त की, लेकिन वास्तविक कृतज्ञता क्या है कि उनके जो उद्देश्य थे उनको पूरा करने में हम लोग कहाँ तक काम कर रहे हैं. उनका जो लक्ष्य था, उनका जो उद्देश्य था, उनका जो जीवन में जो संदेश था, उसको अगर हम पूरा करने में लगे हुए हैं तो सही मायने में हम उनको कृतज्ञता व्यक्त कर रहे हैं. तो इसलिए ज्यादा न कहकर मैं इतना ही कहूंगा कि जो आप सब यहाँ पर एकत्रित हुए हैं, उन्होंने जो कार्य किया, उनके जो उद्देश्य थे, उनके ऊपर हम सही मायने में कितना काम कर रहे हैं, तभी उस हिसाब से हम कह सकते हैं कि सही मायने में हमारी उनके प्रति कृतज्ञता है. बाबा साहब के बारे में और आनंद कौशल्यान के बारे में अगर हम कहें, ऐसे अनेक घटनाएं हैं, दोनों का अनेक मिलाप. जिस समय दिल्ली में बिड़ला ने अपना मंदिर बनाया, जिस समय दिल्ली में बिड़ला ने अपना मंदिर बनाया और उस समय सभी मंत्री आए थे, जो केंद्रीय मंत्री थे सभी आए थे, जवाहरलाल नेहरू भी थे, बाबा साहब भी थे. बाबा साहब उधर कानून मंत्री थे, तो उद्घाटन के समय सभी थे. बहुत सारे हिंदू धर्म के वहां पर देवी देवता है, उनके मंदिर है, और बाबा साहब का उनके बीच में छोटा विहार है. तो बिड़ला जी सभी मंत्रियों को, और उनके साथ में आनंद कौशल्यान भी थे, वो भी निमंत्रित थे, और बाबा साहब के पास में ही थे. तो सब दिखाते गए, सब दिखाते गए, पूरे मंदिर दिखाते गए बिड़ला जी सभी लोगों को, सभी मंत्रियों को. और बड़े बड़े बेईमान थे, सब थे, बड़े बड़े वक्ता थे, विद्वान थे, बहुत थे. बिड़ला जी का काम
तो जिस समय भगवान बुद्ध के विहार में गए, ये महत्व की बात है थोड़ी। जिस समय भगवान बुद्ध के विहार में गए तो बाबा साहब तरफ उंगली दिखाकर कहने लगे, बिड़ला जी। बाबा साहब बिड़ला जी जानते थे कि इनका झुकाव बुद्ध के तरफ है करके। तो बाबा साहब को कहने लगे, बिड़ला जी। उस समय एक ही अरबपति थे भारत में, पहले वो सबसे अरबपति थे, फिर बाद में तो बहुत हो गए, टाटा हो गया, डालमिया हो गया, बहुत सारे हो गए, लेकिन वो पहले अरबपति थे भारत में। तो बिड़ला जी कहने लगे बाबा साहब को, देखो डॉक्टर अंबेडकर जी बोले। बिड़ला जी कहने लगे बाबा साहब को, बाबा साहब अंबेडकर को, कि देखो अंबेडकर जी बोले, हमने बोले ये बुद्ध का यहाँ पर मंदिर बनाए, बोले विहार नहीं कहते थे उस समय, मंदिर कहते थे। तो आनंद कौशल्यान साथ में जुड़े हुए, पास में ही थे बाबा साहब के साथ में ही। तो बाबा साहब के तरफ देखने लगे आनंद कौशल्यान की क्या कहते हैं। तो बाबा साहब ने क्या कहा, यानी बिड़ला जी ने पूछा आनंद कौशल्यान से कि हमने बोले संसार के महापुरुष का ये मंदिर बनाए, बोले संसार के महापुरुष का। तो आनंद कौशल्यान कह रहे थे, हम हमें हमेशा बताया करते थे दीक्षा भूमि पर। तो उस समय आनंद कौशल्यान कहने लगे कि मैं ऐसा सोच रहा था, बोले कि बाबा साहब कहेंगे कि बहुत अच्छा काम किया आपने, बहुत अच्छा काम किया आपने। लेकिन बाबा साहब क्या बोले, क्या खाक बना आपने, बोले क्या खाक बना आपने, बोले अरे काल्पनिक देवी देवता के नकली देव देवता के बड़े बड़े मंदिर बनाए, उनका कोई इतिहास नहीं, पुरावा नहीं, कुछ नहीं। और संसार के महापुरुष का उनके बीच में छोटा मंदिर बनाए, क्या खाक बनाया आपने। तो आनंद कौशल्यान कहने लगे, मैं ऐसा मुंह पर हाथ देकर रह गया, बोले अरे बाप रे, हमारे बाबा साहब ऐसे थे कि अरबपति और खरबपति को नहीं डरते थे वो। हाँ, सत्य तो सत्य ही सत्य। तो और ऐसे अनेक घटनाएं हैं श्रीलंका में, वो बहुत पुरानी बात है। श्रीलंका में विश्व बौद्ध सम्मेलन था, बाबा साहब निमंत्रित थे, आनंद कौशल्यान वही रहते थे। तो समय भिक्षु का होता है उपसंपदा का समय होता है। तो कुछ लोग भिक्षु लोग, सम्मेलन चालू है उधर दूर, तो बाबा साहब की कितनी दिलचस्पी थी, कितनी श्रद्धा थी कि भिक्षु का उपसंपदा भी काम देखना, भिक्षु लोगों का कैसी उपसंपदा होती है, कैसी प्रवज्ञा होती है, कैसी उपसंपदा होती है, ये बाबा साहब की बड़ी श्रद्धा थी, खूब श्रद्धा थी धम्म के प्रति, बुद्ध के प्रति, बुद्ध धम्म संघ के प्रति। तो भिक्षु लोग नाव पर बैठकर समुद्र में गए, पानी में होती उपसंपदा, नाव पर पानी में। अभी अब वर्तमान में हमने भी कलकत्ता में धम्मपाल भलते जो अध्यक्ष थे, उनके साथ में दो बार वहां पर समुद्र में हुबली नदी, समुद्र लगा नहीं, वहां पर हुबली नदी, बहुत बड़ी हुबली नदी है, वहां पर उपसंपदा में गए थे। तो वह पानी में होती है। तो बाबा साहब किनारे बैठे रहे, देखो बाबा साहब किनारे बैठे रहे और उधर उपसंपदा का कार्य चालू है पानी में, नाव पर।
बाद में कार्यक्रम होने के बाद वो नाव किनारे आए, उतर गए, आनंद कौशल्यान भी उतर गए। तो आनंद कौशल्यान से अच्छा परिचय था बाबा साहब का, बहुत परिचय था। तो बाबा साहब कहने लगे आनंद कौशल्यान को, आपको तो बोले नाव पर बैठने की अनुमति मिल गई, बोले हम तो यही रह गए, बोले थोड़ी विनोदी बातें चली, विनोदी। तो दोनों हंसे और आनंद कौशल्यान कहने लगे बाबा साहब को, आपको भी चीवर लेना पड़ेगा, तो पानी में आप भी नाव पर जा सकते फिर उपसंपदा में। ये थोड़ी विनोदी बात है। तो ऐसे अनेक घटना है।